याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभं जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं खलानीशवादा पणोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
दयाळा तुझ्या अनुग्रहानं ओ पावन झालो चरा प्रविशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में सोनो पंत तथा गुणिजनतया मामा से बोलती नामे शंकरो शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो ओ सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनाच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी असणारे, हो सर्व संतांमध्ये वरिष्ठ असणारे आणि वैराग्यनिष्ठ असणारे असे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि कालापर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठला बोला गुरु तुकोबाराय यांचा. आणि प्रस्तुत अभंगातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांशी चर्चा करतात. चर्चा नाही, आश्वासन देतात. काय देतात? याला तरी यारे लागे. ओ ऐका गोपाळांनो, काय करा तुम्ही सगळे माझ्या मागे या. हो आता गोपाळ काही मागच्यासारखे शांत नव्हते, गोपाळ एकदम फॉरवर्ड होते. गोपाळ म्हणले देवा मागे येतो, पण कशा करता? हो पुन्हा भगवान परमात्मा सांगतात मागे यायचं कारण काय? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हो मी आज तुम्हाला काय देणार आहे? मी आज तुम्हाला काय देणार आहे? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हो मी आज तुम्हाला खायला घालणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, माझ्या मागे या. पण काय करा, येत असताना एक काम करा. कसं या? हळू हळू चाला. कसं चालायचंय? हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पुढे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे काय? घाटे म्हणजे आपल्याकडं हरभरं पेरतात. हरभरं हो हरभऱ्याला घाटे असतात की नाही? हरभऱ्याला घाटे. पण हरभरं होण्याच्या आधीची अवस्था म्हणजे घाटे, अपरिपक्व, ते पकलं नाही. तुका म्हणे सांडा घाटे, जे अजून शिजलं नाही ते खाऊ नका. तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठला असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जो मला कळाला तो तुम्हाला सांगितला. आणि आता अभंगाच्या चिंतनाकडं वळण्यापूर्वी या आयोजित कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. आणि या नात्यानं आजचा परिहार असा की गेली 12 वर्ष गेल्या 12-13 वर्षापासून चालत असणारा कार्तिक मासातला आपला काकडा उत्सव. कारण खऱ्या अर्थानं कीर्तनाला महिलाचे आयोजनही महिलांचंच होतं. आणि हा महिला काकडा उत्सव म्हणायला काही हरकत नाही. आपल्यामध्ये दुसरी पार्टी महिला मंडळांनी आयोजित केलेला काकडा, मात्र बिहाइंड वुमन देर इज अ मॅन. तसं इथं यांच्या मागं सपोर्टला पुरुष मंडळी होती. पण अयोध्या नगरमध्ये चालत असणारा गेल्या 12 वर्षापासून हा जो काकडा उत्सव आहे आणि या काकडा उत्सवाची सांगता आणि या निमित्ताने ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीने हे काही सगळं आयोजन आहे, हे जे काही सगळं नियोजन आहे. आता मी काही कौतुक करणार नाही का? करायचं नको एवढा नाही. आता मी कौतुक करणार आहे, पण कधी करणार आहे माझ्या मनावर आहे. विठ्ठला आत्ताच सांगितलं, मध्ये मध्ये भजन करताना मला टाळे जर नाही दिसल्या तर मी आता काकड्यात तर काही बोलले नाही, पण आता शेवटी बोलून जाणार आहे मी. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा सरळ भावार्थ झाला, परिचय झाला. आता अभंगाचं चिंतन आपल्याकडं फक्त 1 तास आहे. आणि 1 तासामध्ये मी काय बोलणार आहे मला माहीत नाही. त्याच्यामुळे 1 तासात आपल्याला जमल तेवढे चिंतन करायचंय. अभंग तुकोबारायांचा आहे, कालापर प्रकरणातील आहे. हो आता सुरुवातीला काला म्हणजे काय? दही भाकरीचा, दूध भाकरीचा, आणि गोंधळ झाला की म्हणतो काय खिचडी. काला म्हणजे काय?
दोन पदार्थ किंवा दोनहून अधिक पदार्थ एकात मिसळणे म्हणजे काला नाही. तुकोबाराने सांगितलं, नवे नवे संत सांगतात जीव ब्रह्म ऐक्य नाम काला. पण परंतु किंतु आज इथं आपण जे दहीलाह्याचा प्रसाद घेणार आहेत ना, काय घेणार आहेत? दहीलाह्याचा प्रसाद घेणार. मला बोलत चला. हा, मला मी काही असं कीर्तन पाठ करून अजिबात आलेलं नाही, मला काही कीर्तन करता येणार नाही पाठ केलं नाही त्याच्यामुळे. हा, विषय असा आहे की दही आणि लाही मिक्स केलं की काय होतं? पोरांनो तुम्ही तरी बोला, का तुम्ही आता काही म्हणजे असं बोल, तुम्ही बोला, हे बोलणार. दही आणि लाही मिक्स केलं की काय होते? झालं का काला? हा, अहो काही रीत बात आहे का नाही तुम्हाला? अहो कालीची रीत आहे ना दही आणि भात. मग घरी जाऊन आपण मटक्यातलं दही काढलं आणि जर ते काय म्हणतात लाही मिक्स केली तर झालं का काला? बस काय म्हणले मग तुम्ही अयोध्यानगरवासी, काला झाला. हा, त्याची काही रीत भात, त्याची काही रीत भात आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये उत्सवाची सांगता, नवे नवे उत्सवाची पूर्णता दर्शवण्यासाठी काला केला जातो. काला हा परिपूर्णतेचा दर्शक आहे, नाही द्योतक सुद्धा आहे. काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे. गेल्या 12 वर्षापासून आपण काकडा करतो. प्रत्येक वेळेला काल्याचं कीर्तन झालं, आजही काल्याचं कीर्तन झालं. महिनाभर काकडा केला, 4 वाजता उठलो, 3 वाजता आंघोळ केली, 4 पर्यंत बाईनी साड्याचा रंग सांगितले, ती साडी शोधायला लागली, घालावं लागली, तयार होऊन यायला लागलं, घरच्यांचं काम करावं लागलं. एवढे कष्ट केले, काहीतरी मोबदला काहीतरी. एवढा काकडा केल्या महिनाभर, त्याचं काहीतरी भेटलं पाहिजे ना. मग ते मी नाही देणार, ते तुम्हाला श्रीकृष्ण परमात्मा आज या काल्यातून देणार आहेत. पण ते काला करण्यासाठी संप्रदायानं नवे नवे याची रीत आहे, ती रीत आपल्याला पार पाडली पाहिजे. ऐका, आपल्या आयुष्यामध्ये जर समजा एखाद्या घरामध्ये एखाद्याच्या घरी लग्न आहे आणि लग्नामध्ये आपण काय चढवतो? मी काय कोणाचे लग्न लावले नाहीत, मला तुम्ही सांगा काय चढवतो? आहेर चढवतो. आहेर चढवण्यासाठी समजा आहेर चढवण्यासाठी आपण एखाद्याला साडी घेतली, एखाद्या मैत्रिणीला साडी घेतली, यांच्या गुपचूप साडी घेतली. मग तिला जर म्हणलं ही धर ग साडी तुला, असं तुम्ही म्हटलं काकू धरा तुम्हाला साडी, आमच्याकडे लग्नाला धरा. आहेर चढवणं झालं का? त्याला म्हणतात का? हां, आहेर कसा चढवायचा? 2 पाट टाकायचे, दोघाच्या डोक्यावर 2 टोप्या, दोघाच्या कपाळाला गंध, 1 ताट, अक्षदा, पुन्हा त्याच्यात काय असतं? हळद, हळकुंड, सुपारी, अजून काय? हां, हे सगळं मला माहीत नाही ना, हे सगळं साहित्य त्याच्यात आहे. एक सुद्धा कमी जमत नाहीतर ते पूर्ण असे. आणि सगळं घ्यायचं, मग त्याला कपड्याला पुन्हा काय लावायचं? हां, आणि मग नंतर काय करायचं? आता काय झाला? आणि साडी दिली तर मग तसं आहे काला असा विठ्ठल काला प्रसाद आहे. आणि प्रसाद बनवण्यासाठी त्याची एक प्रक्रिया आहे. लग्नामध्ये जर समजा आपण जेवायला गेलो, प्रसाद आणि लाह्या या दोन्हीतलं साम्य आणि फरक सांगते तुम्हाला. ऐका, जर आपण एखाद्याच्या लग्नाला गेलो आणि तिथं लग्नच लागल्यानंतर सांगता आता लग्नाचं सीझन, मला ते आठवायला लागलं, कारण मी काय करतो. हां, मग ते लग्नामध्ये काय होते? झालं लग्न लागलं की ते म्हणतात वधूवराकडील दोन्ही पाहुणे मंडळांनी काय केल्याशिवाय जायचं नाही? प्रसाद घेतल्याशिवाय. काय केल्याशिवाय जायचं नाही? जेवण. हां, काय नाना? जेवण केल्याशिवाय जायचं नाही. तिथं म्हणतात का प्रसाद? तिथं प्रसाद म्हणतात का? अहो, कितीही पंचपक्वान्न असू द्या, कितीही चांगलं खायला असू द्या, पण त्याला म्हणतात का प्रसाद? प्रसाद कधी म्हणतात? हो, जिथं काला केला जातो, जिथं भक्त गातात, नाचतात, भगवंताचं चरित्र गायन करतात आणि भगवान परमात्मा साक्षात प्रगट होऊन त्या सगळ्या शिजवलेल्या अन्नावर स्वतःची कृपा करतात. प्रसाद देतो पंढरीनाथ, पंढरीनाथ प्रसाद देतो, पंढरीनाथ प्रसाद देतो.
भगवंतानं प्रसाद दिला. प्रसाद देतो पंढरीनाथ. हो, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी. हो, आणि प्रस्तुत अभंगामध्ये बरं का, तुकोबारायनी सुद्धा काला दिला आणि भगवान परमात्म्याने सुद्धा काला दिला. म्हणजे संत सुद्धा प्रसाद देतात आणि भगवंत सुद्धा प्रसाद देतात. मात्र दही आणि लाह्याला प्रसादत्व प्राप्त कधी प्राप्त होईल? ऐका, एखाद्या घरामध्ये समजा आपण भगवान शंकराला आज या विसरलं बघा, ते भगवान महादेवांचा आज काय वाढदिवस, नवीनच ऐकलं, भगवान महादेवाचा वाढदिवस असतो का? मूर्ती प्राण प्रतिस्थापनेचा दिवस आहे आज. हा, आणि असं समजा आपण महादेवाच्या दर्शनाला आलो, महादेवाच्या दर्शनाला आलो आणि येताना आपण काय घेऊन येतो सोबत? काय घेऊन येतो? एक लोटा जल आणि सब समस्या का हल. येताना पाणी आणलं. येताना काय होतं? येताना नळाचं काय आणलं आपण? बोलत चला. येताना नळाचं काय आणलं? पाणी. आणि ते पाणी भगवान परमात्म्याच्या पिंडीवर, असं शिवाच्या पिंडीवर ओतलं आणि खाली पिंडीवरून पाणी पडलं आणि ते आपण पाणी पुन्हा काय घेतलं? पुन्हा घेतलं. आणि आता ते पाणी राहिलं का? आता काय झालं? हो, पाण्यामध्ये भक्तीनं प्रवेश केला तर त्याचं काय झालं? तीर्थ झालं. समजा एखादं लेकरू, गरीबाचं लेकरू, नवे नवे हे झोपडपट्टीचे जे काही लेकर ते उपाशी तापाशी फिरत असतात, त्यांना दिवसभर अन्न भेटत नाही. आणि आपल्या बाया जर सोमवारचं व्रत करतात, त्याच्या उपाशीपणामध्ये आणि आपल्या स्त्रियांच्या उपाशीपणामध्ये साम्य आहे. काय दोघं उपाशी आहे, दोघं जेवलेलं नाही, त्याला भेटलं नाही आणि यांना असून त्यांनी खाल्लं नाही. मात्र भगवंताचा उपास करण्यासाठी दिवसभर अन्न न सेवन करता राहणं म्हणजे त्या भुकेमध्ये भगवंताच्या भक्तीनं प्रवेश केला. काय केला? भक्ती जेव्हा भुकेत प्रवेश करते तेव्हा तो काय होतो? उपवास, नाहीतर उपासमार. जेवला नाही तर उपासमार. आणि भगवंतासाठी जर व्रत केलं तर काय झालं? उपवास झाला. आता आपण काकडा केला. काय काकडा केला? काकडा करत असताना काही एक गोष्ट लागती का? काकूंना माहिती आहे, मावशींना माहिती आहे, राठोड काकूंना माहिती आहे. नावं कशा करता घेते? मला ठळक दिसतात, मोठे मोठे आहेत म्हणून. हा, यांनी खूप कष्ट केले, सगळ्यांनीच केले, पण या लोकांना काहीतरी काम करावं लागलं की नाही? हो, काकू घरी चपात्या लाटायला बाई, घरी भांडे घासायला बाई, इथं आलं की काकू खुर्ची उचलणार, तिथं ठेवणार, हे काहीतरी करणार, तिथं ठेवणार, सगळे येणार आणि काहीतरी काय करणार? काहीतरी काय करणार? इथे येऊन काम करणार. काय करणार? घरी करता, घरी जे करता, समजा घरी झाडू मारला तर ते काम आहे आणि मंदिरात झाडू मारला तर काय आहे? हा, भक्ती जेव्हा कृतीत उतरते तेव्हा ती काय होते? सेवा होते. अगदी तसंच आहे, ज्या वेळेला आपण शिजवलेलं अन्न भगवान परमात्म्याला भोग लावला, नवे नवे प्रक्रिया रूपानं काल्याची सेवा केली, नामसंकीर्तन केलं आणि या सगळ्या पद्धतीने ते अन्न जर सेवन केलं तर आता ती दही आणि लाई काय झालं? आता दही लाई काय झाली? आता या मटक्यातली दही लाई काय झालं? या दही हंडीमध्ये जे दही लाई आहे ते काय आहे? ते काल आहे ना विठ्ठल. हो, काय करावं लागलं? आपल्याला दही हंडी बांधावं लागली, आपल्याला इथं सगळा अट्टहास मांडावा लागला आणि हीच रीत संप्रदायानं सांगितली. इथून पुढे कोणता जरी उत्सव झाला तरी त्याची सांगता, त्याची परिपूर्णता काल्याशिवाय नाही, नाहीतर फक्त पंगत खाल्ली झोपला, नाही तर बाकी काही नाही. अशा पद्धतीनं ही काल्याची प्रक्रिया सांगितली. काय करावं? काल्याच्या दिवशी काय करावं? कीर्तनाचं आयोजन केलं. म्हणे आता आम्हाला ताई हे येत नाही, ते येत नाही, ते येत नाही, कुणाला टाळ येत नाही, कुणाला काकडा पाठ नाही, कुणाला तर कुणाला म्हणता येत नाही, कुणाला काय, प्रत्येकाची वेगळी अडचण आहे. भगवान परमात्मा सांगतात, नवे नवे शास्त्र सांगतं, येईल तैसा बोल रामकृष्ण, नये जरी तुझं मधुर उत्तर, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तया वाचून भुकेला विठ्ठल. हा, अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला येतं, जसं काही येतं, शास्त्रात नवविधा भक्तीचे किती प्रकार सांगितले? भक्तीचे किती प्रकार सांगितले? किती सांगितले? श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्म निवेदनम. अशा पद्धतीनं नवविधा भक्ती सांगितल्या. या भक्तीतलं कोणाला काय जमतं त्यानं ते करावं आणि नाहीच जमलं, याच्यातलं नाही जमलं तरी श्रवणम, श्रवणम तर सगळ्यांना जमते. मांडी घालायची आणि जे काय पुढे व्हायले ते चित्त लावून ऐकायचं. कसं लावायचं? चित्त लावायचं आणि मग ऐकायचं. कारण ते काय असतं?
श्रवण असतं, नाहीतर फक्त ऐकणं. असंच काकूंच्या घरी एक नोकर होता. काकूंनी मला सांगितलं, मी सांगते आता. काकूंच्या घरी एक नोकर होता. काकूला जायचं होतं बाजाराला. त्या काय म्हणल्या, रामू इकडे, लक्ष देऊन ऐका, रामू इकडे ये, काय कर, हे मी जाईपर्यंत एवढं एवढं काम कर, ऐकलंस का? ते म्हणलं ऐकलं काकू. आता काय करतो? हो म्हणलं ऐकलं म्हणलं तुमचं. गेला, काकू गेल्या आणि आता रामू घरी राहिला. काकू बाजारातून घरी आल्या. रामूला विचारलं, केलंस का रे काम? ऐकलंस का काम? केलंस का काम? ऐकलंस का काम? बोलत नाही तर एवढंच बोलणार. केलंस का काम? बघितलं तर काम केलेलं नव्हतं. हो, बघितलं तर काम केलं नव्हतं. म्हणल्या जसंच्या तसं काम आहे. ते म्हणलं तुम्ही काय म्हणलात? फक्त ऐकायचं. म्हणजे त्याच्यासाठी ऐकणं म्हणजे काय? फक्त जे सांगायला ते कृतीत करणं म्हणजे ते वेगळं झालं. अशा पद्धतीनं श्रवण म्हणजे काय? ऐकलेली गोष्ट एकतर चित्तानं ऐकावी आणि ती आचरणात आणली पाहिजे, त्याला म्हणायचं श्रवण. विठ्ठल भक्तीचे अन्य प्रकार आहेत. श्रवणातला प्रकार सगळ्या जीवमात्रांना सोपा आहे, नवे नवे सगळे करू शकतात. श्रवण काय करतात मग? श्रवण भजन कीर्तन करतात, भजन करतात, नवे नवे नामस्मरण करतात. आमचे श्री गुरु सांगतात, ऐका, कीर्तनाचे 4 प्रकार. आमच्या श्री गुरुंनी सांगितलं कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. म्हणले कोणते प्रकार? कीर्तनाचे 4 प्रकार कोणते? सांगल त्याला बक्षीस. विनोदी कीर्तन, समाज प्रबोधक कीर्तन, काय ते पदव्या असतात काहीतरी, न्यायाचार्य, अन्यायाचार्य, असं आहे का? असं काही त्या पदव्या आहे. कीर्तनाचे प्रकार काय? नाम कीर्तन, स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन आणि लीला कीर्तन. श्री गुरु सांगतात ते तुम्हाला सांगते, ऐका. नाम कीर्तन करावं, नाम कीर्तन नसेल आवडत, गुण कीर्तन करावं, नसेल आवडत स्वरूप कीर्तन करावं, आणि स्वरूप कीर्तन नसेल जमत तर लीला कीर्तन केलं पाहिजे. विठ्ठल आपला विषय होता. आता तुम्हाला सगळ्या पोरांना मी प्रश्न विचारणार. एक मोठी बहीण कीर्तनकार काय मी? कीर्तनकार काय मी? कीर्तनकार काय मी? मग का पोतरा जायचं काय? अरे काय? आता तुम्ही लेकर लक्षात ठेवा, ऐका. पहिला कीर्तनाचा आपला काय प्रकार होता? नाम कीर्तन. नाम घेतलं पाहिजे. आता खूप प्रमाणित, एवढे प्रमाणित नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जडतीर पापे जन्मांतरी. ओ नाम जीवात जसा प्राण आहे तसा परमार्थात, शास्त्रात नाही. 4ही वेदाचं सार काय आहे? नाम आहे. सगळे वेद, उपनिषद, शास्त्र, जितकं काही भांडवल निर्माण झालं सगळं काय सांगतं? केवळ सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? नाम आहे. ऐका, सगळे लोक विद्वान नसतात, सगळ्यांना शास्त्र कळत नाही. मात्र आपल्या पुराणामध्ये, रामायणामध्ये शबरी माता आहे. काही येत होतं का हो? काही येत नव्हतं. फक्त मेरे राम आएंगे. त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण, वाल्या कोळी महाहत्यारी, नामे तारीला निर्धारी. हो, वाल्या कोळ्यासारखा जर नामानं तरत असेल तर या नाम कीर्तनामध्ये कितीतरी लिहिले Oh
काय कीर्तन? नाम कीर्तन केलं पाहिजे. ज्याला काही येत नाही राम राम म्हणायचं. रामा रामा रटते रटते बीती रे उमारिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमारिया. शबरी माता फक्त काय म्हणत होती? राम राम. ज्याच्यात राम आहे ना तोच राम म्हणतो, बाकी सगळे हा. ज्याच्यामध्ये राम तो राम गाईल, आणि ज्याच्यामध्ये राम आहे त्याच्याच मुखाला राम येतो. नाहीतर बाकी ज्याच्यामध्ये इकार वेलांटी संपली तो शिव नाही, तो शव आहे. ज्याच्यामध्ये राम आहे त्याच्यामध्ये प्राण आहे. काय केलं पाहिजे पोरांनो? कीर्तन. आपसात चर्चा करू नको माय. हा, काय केलं पाहिजे? नाम कीर्तन केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं आपलं? नाम कीर्तनानंतर काय होतं? स्वरूप कीर्तन किंवा रूप कीर्तन. काय केलं पाहिजे? नाव नाही घेता येत, पण तो कसा आहे? सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे सावळे रूपडे चोरटे चित्ताची, सावळे रूपडे चोरटे चित्ताची. उभे पंढरीचे विठेवरी हो, उभे पंढरीचे विठेवरी हो, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताची, सावळे रूपडे चोरटे चित्ताची, सावळे रूपडे चोरटे चित्ताची. पोरांनी यायला उशीर केला. आम्ही नाश्ता केला होता. आता तुम्हाला तसंच बसवले. तुम्हाला एनर्जी आणावी लागेल. कुठपर्यंत? 3 वाजेपर्यंत. तुम्ही उशीर केला माझं कीर्तन. हा, या पोटा करणे गा सगळे याच्यासाठीच आहे. हो असो, लेकरांना थोडं सहकार्य करा. मी पंगती हा ऐका. हा बरोबर ऐका. दुसरं कोणतं कीर्तन आहे? रूप कीर्तन. ऐका, रूप आणि स्वरूप या शब्दामध्ये बराचसा अंतर आहे. रूप काय आहे? जे डोळ्याला दिसतं ते, पण त्या रूपाच्या माग त्याची चैतन्य जी शक्ती आहे ते स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. तो सुखरूप आहे. तो आनंद रूप आहे. ताप हरणारा हे त्याचं काय आहे? स्वरूप स्थिती आहे. पण तो दिसायला कसा आहे? सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. त्याचं वर्णन श्रुतींना सुद्धा करता आलं नाही. आपल्यासारखे तुकोबरायांनी वर्णन केलं, नामदेवरायांनी वर्णन केलं, जनाबाईंनी वर्णन केलं, एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, मीराबाईंनी केलं, सखुबाईंनी केलं. वर्णन कुणी केलं नाही. वर्णन प्रत्येक जण करतो, मात्र त्याला वर्णता येत नाही. कारण कसा आहे तो? विठ्ठला राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा. हा राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा, राजसच कुमार मदनाचा पुतळा. रवीच जिगळा लोपली, रवीच जिगळा लोपली, राजदत्त कुमार मदनाचा पुतळा, राजदत्त कुमार मदनाचा पुतळा. रवीचे कळा लोपले, रवीचे कळा लोपले, राजदत्त कुमार मदनाचा पुतळा, राजदत्त कुमार मदनाचा पुतळा. हा राजदत्त कुमार मदनाचा पुतळा, रवीच जिगळा लोपली.
शशी कळालो पले हो राजकुमार मदनाचा पुतळा रवीच्याचे कळालो पल्या हो रवीच्याचे कळालो पल्या हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. काय सुंदर आहे तो, त्याचं वर्णन काय करावं. उत्तरेतले संत फार सुंदर वर्णन करतात. सावली सूरतिया हाथों में बसुरिया सावरी सूरतिया हाथों में बसुरिया और घुंघरा रे बा सपना में सखी देखो नंद गोपाल सपना में सखी देखो नंद गोपाल. त्यांच्या स्वप्नात येतो, आपल्या स्वप्नात येतो का? येईल आज, आज रात्री नक्की येईल. हा असा तो सुंदर आहे. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा. काय सुंदर आहे, त्याचं वर्णन आपल्याच्यानं करणं होणार नाही. हा फक्त शब्द प्रपंच आहे. त्याचं रूप आपल्याला सांगता येणार नाही. काय केलं पाहिजे? नाम गाता नाही आलं तर त्याचं रूप स्मरण केलं पाहिजे. काय? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे हेची तुम्हा एक उचित ते करा भाव जाणून खरा. हे भाव महत्वाचं आहे. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्त तिनं देखी तैसी. जसा पाहिला तो तसा होतो. त्याला पाहिलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? काय विषय चालला होता? रूप कीर्तन केलं पाहिजे, स्वरूप कीर्तन केलं पाहिजे. ते नाही जमलं तर काय करावं? त्याचे गुण गावं, त्याचं गुण गावे आणि त्याला काय म्हणावं? देवा तू किती छान आहेस, तू किती बरं आहेस, तू किती गोड आहेस, तू आमच्या सगळ्यांचं काय करतोस? काय करतोस? सगळ्यांचं रक्षण करतोस, आमच्या इच्छा पूर्ण करतोस आणि आमच्यासाठी तू एवढं जग निर्माण केलंस. कोणासाठी केलं? अहो त्याच्यासाठी केलं, आपल्यासाठी नाही. आपल्याला तर खेळवतो तो, आपल्याला तर खेळवतोय, आपल्यासाठी केलं. मात्र आपल्यासाठी भरपूर काही करतंय. कोरोना नंतर आपण जिवंत आहेत म्हणजे आपल्यासाठी काहीतरी केलंच आहे. हे काल्याचं कीर्तन ऐकवले म्हणजे हे भाग्य प्राप्त करून दिले म्हणजे आपल्यासाठी भरपूर काही केलंय. काय आहे तो? तो चतुर आहे, शिरोमणी आहे. आणि काय आहे? चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे गुण लावण्याची खाणे मुकुटाचा कळा भरणे हो गुण लावण्याची खाणे गुण लावण्याची भारी सगळामणी गळ्या तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुटाचा कळा भरणे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे मुकुटाचा गळा आवडी हेची माझी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गाईन कसं का जीवावर आल्या देवाला आळवायचंय, काकडा करायचंय. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे काय? भगवंताला घरामध्ये एखादा माणूस जर रुसला तर त्याची किती आपल्याला विनवणी करावी लागते. एवढं खा, थोडंसं खा, इथून पुढे असं बोलत नाही, हे करत नाही, तुला काय पाहिजे. लेकरू जर रुसलं तर त्याला किती सायास करावे लागतात. का? कारण लेकरू आपले, देव कोणाचा? अयोध्यानगरचा. अहो त्याला रिझवायचंय, त्याला आळवायचंय तर त्याचे गुण गायले पाहिजे. देवा तू असा आहेस आणि तू आमच्यासाठी एवढं केलंस ना. आपण काकडा करताना महिनाभर एकच होतं का? आता आवाज खराब होते. आता पांढरी सहाय, पांढरी सहाय, कधी पांढरी 7, कधी काळी 4, कधी पांढरी 3, कधी काळी. कुठं म्हणावं? काय अवघड नाही बाबा, ही सखी अशीच आहे.
असं. पण ते गुण कसे गायले पाहिजेत, आज आवाज कसा यायलाय, मग येत होतं का बाहेर, त्याची कृपा आहे विठ्ठला. हो, त्याचे गुण गायले ना, आर्त हाक मारली ना, बेंबीच्या देठापासून ए पांडुरंगा, त्याला काय करावं लागतं, ऐकावं लागतं. कारण कसं आहे, हे सगळे देव एकदा नाम घेतलं ना, त्यांना जरी वाटलं हा पापी आहे रे, याला भजन येत नाही, याला टाळ येत नाही, पण हा राम म्हणतोय, यायला लागल. हा केसर शिवडी घालो निया स्तंभ फोडी, असा तोय. काय केलं पाहिजे, गुणकीर्तन केलं पाहिजे. चौथा मुद्दा काय होता पोरांनो, पोरं काही इकडे तिकडचे नाही आहेत, पोरं पावनधामचे आहेत. हा, श्री गुरु बाबा यांना सांगायचं म्हणजे, मी बाबांकडे गेले होते पहिल्यांदा, मला कीर्तन शिकायचं होतं, बाबांकडे गेले मी, आणि मग मला रडू यायला लागलं. हे सगळे पोरं, मी एकटीच पोरगी. बाबांना म्हणलं बाबा काही करा, मला शिकवा. बाबांना फार विनंती केली. बाबा म्हणले माय तुला लेकरू म्हणून शिकवलं असतं, पण मी सध्या पोरांचा बाप आहे, पोरी सांभाळता मला येत नाही, माझ्या इथं सगळे पोरं आहेत म्हणले, तुला काही कीर्तन शिकवता येणार नाही, पण तू एक काम कर, मार्गदर्शक फार महत्वाचा असतो. मार्गदर्शक जर उत्तम असेल ना, तर मार्ग कधी चुकत नाही. जे त्या वाटेने गेले तेनेची पंथे चालू जातात. मार्ग जाऊन गेले दयाने तेनेची पंथे चालू जातात. न पडे गुंता कोठे काही, मार्ग जाऊन गेले आधी दयाने माझे मार्गदर्शक आहेत बाबा. आणि भाऊ आहेत. भाऊ आम्ही कार्तिक वारीला गेलो होतो, मला वाटतं त्या वर्षी वारी कार्तिकीची सुरू झाली होती, आणि आम्ही गेलो. आता माझी आई मानसिक आजारी असल्यामुळं मला तिला फार आवरावं लागायचं. आम्ही गेलो, भाऊ म्हणले तू तिला धर, आपण नगर प्रदक्षिणा करू. तर बाबांचे जे वडील आहेत ते इतके, म्हणजे त्यांचं वर्णन मी करणं म्हणजे ते सूर्याचं वर्णन एखाद्या दिव्यानं केल्यासारखे. आणि भाऊ अशी आम्ही प्रदक्षिणा केली, आणि तिथं काय झालं, केळाची फणी होती. आदल्या दिवशीचा उपवास होता. म्हणजे भाऊ लई भूक लागली, आपण केळ घेऊ. म्हणले तू खा, पण मी ज्ञानेश्वर वाचल्याशिवाय मी काही खात. ओ शुद्ध बीजा पोटी फळे. हो बाबा असे बाबांनी मला सांगितलं, म्हणले तू काय कर, आळंदीला जा आणि चांगल्या माणसात चांगलं शिक, तर तुझं कीर्तन आम्ही ऐकू, नाहीतर ऐकणार विठ्ठला. ते माझे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि हे सगळे बाळगोपाळ, तुमचं काही कर्तृत्व पहिल्यांदा केलं नाही, पण आपण पाहतोय किती सुंदर. या लेकरांकडे पाहून असं वाटतं ना, मी पुढचा जन्म पोरांचा घेणार आणि मी बाबांच्या संस्थेत ऍडमिशन घेणार. विठ्ठला. चौथा काय प्रकार होता पोरांनो, लीला कीर्तन. काय लीला कीर्तन आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 8वा अवतार घेतला, आणि 8व्या अवतारामध्ये जे जे काही केलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आयुष्य किती होतं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आयुष्य होतं 125 वर्ष, म्हणजे 125 वर्ष. भगवान परमात्म्याला सुद्धा जावं लागलं 125 वर्ष जगून. आपलं काय, हो भगवान परमात्म्याचं 125 वर्षांचं आयुष्य. आणि हे आयुष्य जगत असताना भगवान परमात्मा कुठं कुठं चरित्र आणि कुठं कुठं लीला करतात. जन्मले कुठं, कुठं जन्मले, जन्मले कुठं भगवान परमात्मा, मथुरेमध्ये जन्मले. हो कुठं, त्या कंसाच्या कारागृहामध्ये जन्म झाला. आपल्याला ते काही चिंतन मांडायचं नाही, कंसाच्या तिथं जन्म झाला. मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. कुठे गेले, पुन्हा गेले गोकुळात. पुन्हा गोकुळात 8.5 वर्षाचं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. हा चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे,
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या 8.5 वर्षापर्यंतच्या सगळ्या लीला आज आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायच्या आहेत. पण वेळ किती आहे तुम्ही सांगा, किती वेळ कीर्तन करायचं? 3 वाजेपर्यंत कीर्तन. माझी तयारी आहे, तुमची आहे का बघावा. हा, त्या लीलांचं वर्णन, कारण संप्रदायाचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. बरं, आता माझा प्रश्न आहे, केले देवे गोकुळीच का? केले देवे वृंदावनी का नाही? केले देवे मथुरे का नाही? हा पण गोकुळी केलं, पण गोकुळीच का? गोकुळात का? अहो गोपाळ काला गोकुळात झाला, बाकी वृंदावनात राज झाली. पुन्हा गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारकेमध्ये देवानी राज्य केलं. हा, मथुरामध्ये चाणूर मुष्टिक कंसाचा वध केला. आणि गोपाळ काला कुठे केला? कुठे केला? गोकुळामध्ये. विठ्ठला हो, या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने 8.5 वर्ष ज्या ज्या काही लीला केल्या त्या चरित्राचं वर्णन नव्हे, ते चरित्र म्हणजे लीला चरित्र काल्याच्या कीर्तनाचा दंडक आहे. ऐका, गोकुळामध्येच का? तर गोकुळ या शब्दाचा अर्थ असा होतो गोनाम गैया. गोनाम, गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समूह. गोकुळामध्ये गायींचे अनेक समूह आहेत. नवे नवे गोकुळातल्या गायीची संख्या ऐकायची का? गोकुळामध्ये किती गायी होत्या ऐकायचं का? सांगू का? हा, ऐका. गोकुळामध्ये आपण ऐकतो काय? आई मी तुझा कुलतायक. थाप टाका. आई मी तुझा कुलतायक, गाई राखीतो, गाई राखीतो. आणि गाई राखून जिजली नख, मला जीव घाल यशोदे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात गाई राखीतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी किती गायी होत्या? किती होत्या बरं? खरंच का? ऐका आता काय आहे, या गोकुळामध्ये कोण राहत होते? नंदबाबा. नंदबाबा, फक्त नंदबाबा नाही, नंदराज. नंदबाबांची पदवी काय होती? नंदराज. नंद, उपनंद, वृषभानू, वृषभानू वर आणि मग नंदराज. हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे 5 जण. हे 5 लोक, हे 5 जण कोण आहेत? अहो ह्या पदव्या आहेत. ह्या गोकुळामध्ये राहणाऱ्या गायी राखणाऱ्या गायींच्या मालकांच्या पदव्या आहेत. ऐका आता पोरांनो, गणित पक्क आहे का तुमचं? माझं कच्च आहे. हा, नंद जे उपनंद जे आहेत, या उपनंदाकडं प्रत्येकी 5 लाख गायी. किती गायी? किती गायी? आणि असे 9 उपनंद. किती? गणित करायचं. ज्याचं गणित बरोबर आलं त्याला पंक्तीला जेवण नाही, घरी. हा, उपनंद किती आहेत? 9 आहेत. या 9 उपनंदाकडं प्रत्येकी 5 लाख गायी. किती झाले? 9 5 45. ऐका, याच्यानंतर नंद, उपनंदानंतर नंद. या नंदाकडं प्रत्येकी 9 लाख गायी. असे 9 नंद. किती झाले? 9 माझं गणित कच्चे बरं का बा. हा, 9 81. पहिले किती झाले? आता कोण राहिले? वृषभानू. आता हे काय आहेत? वृषभानू आहेत. आणि या गोकुळामध्ये 6 वृषभानू होते. प्रत्येक वृषभानूकडे 10 लाख गायी प्रत्येकी. साईंधाई किती झाले? साईंधाई 60. साईंधाई 60. किती झाल्या? 60 लाख गायी. किती झाल्या? 60 लाख गायी. ऐका, पहिल्या झाले 45 लाख. 9 81. आता झाल्या 60 लाख. आता कोण राहिले? वृषभानूवर. बरं झालं तुम्ही विसरतात, नाही तर पुढच्या कीर्तनाला दुसरं मटेरियल कुठून आणावं? वृषभानूवर. वृषभानूवर असे 2 वर आणि त्या प्रत्येकाकडं 50 लाख गायी. एका वृषभानूवराकडं असे 2 वृषभानू वर. किती झाले? 50 आणि 50 किती झाले? अरे 50 लाख एकाकडं. 50 लाख एकाकडं. 50 लाख आणि 50 लाख. हा, त्यांचा काय दोष? वैराग्यवान आहेत ते, त्यांना पैशाची गरज नाही. हा, 50 लाख आणि 50 लाख काय झाले? 1 कोटी. किती झाले आबा? किती झाले? हा,
शाबास 2,86,00,000 अजून राहिले ना रे पण आता नंदराज राहिले ना आता तर मेन बॉस राहिले ये नंदराज जे होते ते कोण होते श्रीकृष्ण परमात्म्याचे वडील होते आणि यांच्याकडे किती गायक होत्या गाई राखितो गाई राखितो उपनंदाकडे 5 नंदाकडे 9 लाख तसे 9 नंद आणि नंदराजाकडे मग 9 लाख कशा काय असते नंदराजांकडे 1 कोटी गाई होत्या किती होत्या किती झाले बाळा 3,86,00,000 किती गाई होत्या गोकुळात आता भारतात आहेत का पूर्ण हा आता पूर्ण भारतात आहेत का एवढ्या गाई आणि या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा चरित्र करतात ते चरित्र आज आपल्याला सांगायचंय ऐका गोकुळामध्ये 3,86,00,000 गाई होत्या अर्ध्या तरी दूध देत असतील का अर्ध्या तरी दूध देत असतील काय झालं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आता काय टाइम झाला हा काय करायचंय आता हे जे काही गोपाळ आहेत सौंगडी खेळायला लागले कीर्तन थोडं नवीन असलं तर तुम्हालाही मजा मलाही मजा 3,86,00,000 गाई दूध देतात गोपाळासोबत परमात्मा खेळतात पण एक दिवशी काय होतं डाव खेळत असताना गोपाळ कमजोर पडले आज जसं मला व्हायलंय ना मध्ये दम लागायला गोपाळ कमजोर पडले आणि श्रीकृष्ण परमात्म्याने डाव थांबला अरे गोपाळांनो काय झालं दमलात का भुका लागल्यात का काय झालं म्हणले काय सांगावं म्हणले देवा जेवणच केलं नाही भगवान परमात्मा म्हणले या गोकुळामध्ये एवढ्या गाई किती दुधाची आखी नदी ताकाची नदी दह्याची नदी तुपाची नदी आणि लोण्याचे पर्वत एवढं आपलं गोकुळ आहे मोठं इतकं समृद्ध आहे आणि अशा गोकुळात राहून तुम्ही अशा हात अगरबत्ती पेर मोमबत्ती कसं रे चालायचं चालेल का असं अरे आपल्याला काय काय करायचंय अजून आपल्याला गोवर्धन उचलायचं आहे ना मग काय लागल ताकद लागल तुमच्याकडं काय करा तुम्ही घरी आपल्या दही दूध तूप लोणी एवढे खाऊन या म्हणले धष्टपुष्ट होऊन या पण गोपाळ काय म्हणले अरे कितना मम्मी काही देत मम्मी काही म्हणले आता ती नवीन मोहन माळ निघाली सोन्याचा भाव झाला 1,00,000 सोनं घेतलं नाही का 1,30,000 म्हणले मम्मीला 6 तोळ्याची मोहन माळ करायची आणि मम्मी कशाला घरी दूध ठेवती मम्मी कशाला घरी ताक ठेवती घ्यायली मटका जायली मथुरेला घ्यायली मटका जायली मथुरेला आम्हाला काही खायला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अरे तुझी मम्मी लई मॉडर्न आहे तुझी मम्मी काही तुला खायला देत नाही ऐका तुम्हाला खायला देत नाही ना मी आता एक करार काढतो म्हणले आणि आपल्या वडिलांकडे आले आनंद भावाला सांगितलं म्हणे माझे जे काही सवंगडी आहेत ना ते फार क्रूश झालेत आणि एक काम करा या गोकुळामध्ये म्हणले एक दवंडी द्या आजपासून गोकुळातल्या गायींचं दही दूध तूप लोणी बाहेर विकायचं नाही सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं दवंडी दिली दवंडी ही दिली पण ऐकतील ती कसली माणसं सरकार आपल्याला लिखित देते पण आमलात येते का आमलात जर नाही आलं तर मग सक्तीची वसुली करावी लागते बरोबर आहे का दादा आमलात जर नाही आलं तर काय करावं लागते सक्तीची वसुली आपण श्रीकृष्णांकडून शिकलेली आहे हा ऐका काय आहे भगवान परमात्मा म्हणले आता आपल्याला काय करायचं सक्तीची वसुली करायची आणि काय करायचं आता दही दूध लोणी चोरायचं विठ्ठल हो काय करायचं दही दूध लोणी चोरायचंय चोरायचं कसं म्हणले मम्मी दुपारी बरोबर 12:30 वाजता माठ घेऊन कुठं जाती मथुरेच्या बाजाराला कशी मी जाऊ मथुरेच्या माहिती गवळणीचा थाट निघाला मथुऱ्या घाटा लागी धावत हरी हा आला गोप घेऊन वेगी सर परता नको आळता येऊ तुझा संग झाल्यावर मी घरा कैशी जाऊ हा आता सगळ्या मथुरेच्या गवळणी कुठे निघाल्या मथुरेच्या बाजाराला निघाल्या गोकुळातल्या गवळणी आणि जात असताना श्रीकृष्ण परमात्मा मग खोड्या करायला लागले माठ फोडायला लागले गवळणींकडून
आपलं सक्तीची वसुली करू लागले. पण काय झालं, गोपाळ जास्त होते. माठ फोडला की अर्ध दही खाली जायचं, ते काही पोट भरत नव्हतं. आता पुन्हा गोपाळ म्हणले, देवा एवढ्यानं काही पोट भरत, आम्हाला खाच्या खा माठ पाहिजे, फोडलेला नको. मग भगवान परमात्मा आता काय म्हणले, ऐका. भगवान परमात्मा म्हणले, हे तुम्हाला नको ना, मग तुम्ही एक काम करा. काय करा, याल याल तरी यारे लागी, याल याल तरी यारे लागी, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्म्याने सांगितलं, काय करा, तुम्ही फक्त माझ्या मागे या. कुठे या, कुठे या, मागे या. पुढे जायचं, देवाच्या पुढं जायचं. काही लोकांना फार सवय पुढं जायची, काही लोकांना कुठं जायची सवय असते, पुढं जायची. पुढं गेलं की किंमत राहत, पुढं गेलं की किंमत, आणि मागं राहिलं की, समजा एखाद्या रेल्वेनं ठरवलं, दादा एखाद्या रेल्वेनं जर ठरवलं की आपण इंजिनच्या पुढं चालायचं, आपण इंजिनच्या कुठं चालायचं, जातो का वृंदावनला, हा परळीतच बसायला लागेल 2 महिने. मग पुढं जावं का मागं जावं, आपण तेनेची पंथे चालू जाता, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. हा, जे पुढे गेले, पुढं कोण गेले, हो पुढं कुणी जावं, याला सुद्धा शास्त्र आहे. इंजिनच पुढं राहावं, डब्यानी पुढं राहू नये. ज्याला रस्ता माहित आहे त्यानं पुढं राहावं, का ज्याला घराच्या बाहेर काही माहीतच नाही त्यानं पुढं राहावं. ज्याला सगळं कुटुंब सांभाळता येतं त्यानं लिडरशिप करावी, का ज्याला भाकर लिडरशिप कुणी केली पाहिजे, ज्याला येतं, जो पुढं आपल्या सर्वांचा कार्यभाग व्यवस्थित चालू शकतो, अशा माणसानं पुढं राहिलं पाहिजे. बाकीच्यांनी काय म्हणलं पाहिजे, आप आगे बढ़ो, हम आपके पीछे है, हम तुम्हारे साथ है, हम आपके पीछे है, आगे नाही, पुढे जायचं नाही. आपल्या भगवान परमात्म्याने आपल्याला काही सांगितलं, मागे या. आणि मागे आपण कसे या, मागे आपण लागे या. फक्त मागे मागे नाही, लागे आणि मग मागे मागे. आता लागे म्हणजे काय, 2 डब्यामध्ये
समजा 2 डब्यामध्ये जर एका डब्याचं अंतर ठेवलं तर मागची ट्रेन कुठं जाईल आणि पुढची कुठं जाईल सांगा. कळायले का कीर्तन? 2 डब्यामध्ये अंतर असेल तर काय होतं, डब्याचं सोडा बोर झालं ना. वारी करतो आपण सगळे लेकरं, हे सगळे लेकरं शुद्ध वारकरी आहेत, कारण ही फडावरची लेकरं आहेत, बाबांच्या हाताखालची सगळी वारी करतात. वारी करत असताना आपल्या दिंडीची नंबर प्लेट असते, आपले झेंडे, आपली तुळस, आपली जी काही आहे, आपली जी निशाणी आहे, त्याची आपण कुठं चालतो, मागे चालतो. आणि कसे चालतो, मागे चालतो. आणि बिस्किट पुढे दिसले की, बिस्किट पुढे दिसले की, माझं नाही बरं का काकू, मी टाळ हा. आपल्या दिंडीमध्ये आपण चालत असताना, आषाढी वारीमध्ये चालत असताना, जेव्हा समजा एखाद्या वारकऱ्याला वाटायला निघालो कुणी, आपण काय करतो, समजा आपण नाही जात पण समजायला काय हरकत आहे, एखादा बिस्किट पुडा खाल्ला असेल तर निघून जाईल. हा, आपण बिस्किट पुडा घ्यायला गेलो आणि मग काय झालं, अंतर पडलं आणि शेजारचे मोकळे टोळके काय झाले, कुठे गेले, बाबा गेले पुढं, मी राहिले माग. आता कसं करायचंय, आव घे माझ्या मागे या, पण कसे या, लागे या, मागे या पण लागे या. कसं यायचं, हातात हात धरून. आता एक जण लई शहाणा होता, असे शहाणे प्रत्येक संस्थेत असतात आणि प्रत्येक शाळेमध्ये असतात, कॉलेजात असतात, नवे आपल्या ग्रुपमध्ये पण असतात. काही असतात ज्यांच्या मनात शंका असते, जे काही ते जर म्हणलं ना, अरे आपण सदरा घालू, ते म्हणतो नाही आपण धोतर घालू, असे काही असतात. त्याच्यातलाच एक गोपाळ म्हणला, का रे तुझ्या मागे यायचं, तू सांगशील तसं यायचं, तू काय देणार, काय तुझ्याकडं, का तुझ्यासारखा काकडा म्हणायचा, काय देणार आहेस तू आम्हाला, सांगा दी, काय देणार आहेस तू आम्हाला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. हो, काय म्हणले, तुम्हाला मी आज पोटभर खायला देणार आहे, फक्त तुम्ही काय करा, माझ्या मागे या. पण तुम्हाला येण्यासाठी एक नियम आवश्यक आहे, ऐका. त्याच्यामधला जो पेंद्या होता की नाही, पेंद्या बेस्ट फ्रेंड देवाचा कोण होता, देवाचा पेंद्या काय होता, आपला जीवलग मित्र जो असतो तसा बेस्ट फ्रेंड देवाचा होता. आणि म्हणलं का रे कितना तुझ्या मम्मी कल मी आलो होतो, म्हणला त्या दिवशी आलो होतो, तुमच्या घरी चपात्या केल्या होत्या, पोल्या केल्या होत्या, थगलं होतं, पण मला काही तू दिलं, तू फक्त कितकुत दिलं, इतकुत दिलं. हे पेंद्या बोलायला, मी नाही बोलायला. पेंद्या म्हणला, देवा तुझ्या घरी आम्ही आलो, पण तू काय आम्हाला पोटभर खायला दिलं नाहीस, मग आता तुझ्यावर कसा विश्वास ठेवू. नाही म्हणले, एखाद्या वेळेस चुकीचं होते, पण काय झालं म्हणले नेमकं सांग. म्हणले, मी तुझ्या घरी आलो होतो आणि यशोदेमाईनं पोळ्या केल्या होत्या आणि सगळ्या लेकरांना एक दिल्या.
आणि मला दाईबा कितना आता गद्या मी येईना तुम त्या थंगतीन बा दाईबा कितना आता गद्या मी येईना तुम त्या थंगतीन बा 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 मी येईना तुम त्या थंगतीन बा एक दिवशी येथो दे माईन मऊ मऊ पोल्या केल्या आले बा एक दिवशी काय केल्या मऊ मऊ पोल्या केल्या आले बा थमद्या पोलांना एक एक दिली मला तर आलदी दिली ले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर मुतकून धरलं ले बा दुबू 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 मारलं ले ब्याम्या फुंदू 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 ललो ले बा मग आता काय करणार मी आता तुझ्यासोबत येणार नाही तुलाही काय तुलाही लबाडेस आता काही तुझ्यासोबत मी येणार नाही पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले पेंद्या तुझं काहीतरी चुकलं असेल मी असा कोणावर अन्याय करत नाही झालं ते झालं म्हणले विसरून जा आता काय कर आता माझ्यावर विश्वास चल तुला पोटभर खायला देतो मात्र एक काम कर कसं ये हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला हळूहळू चाला हा कसं यायचं सांगितलं हळू हळू यायचं पेंद्या काही ऐकणारातला नव्हता आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करण्यासाठी सगळं साहित्य घेऊन निघाले बघा भगवान परमात्म्यानं सांगितलं हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला हे सगळे विकल्प आहेत आणि हे सगळं सांगितलं तरी पेंद्यानं काही ऐकलं नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळाला घेऊन आता पुढे चालायला लागले आणि चोरी करण्यासाठी आणि हे करत असताना त्यांनी सोबत काय काय घेतलं सांगा बरं पोरांनो आता काल्याची कीर्तन खूप ऐकलं सांगा काय काय घेतलं चाळलेली माती घेतली काय घेतल्या पुन्हा गोट्या घेतल्या सराटे घेतले अजून अजून काय घेतलं काठी घेतली अजून हे काय ते दावं घेतलं हा असं सगळं साहित्य घेतलं आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करायला निघाले चोरी करत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणले गर्दा करायचा नाही अजिबात गलबला करायचं नाही आणि एकमेकांना अजिबात बोलायचं नाही मी सांगतो तेवढं फक्त करायचं आणि आता झालं काय गवळण दारात झोपली होती गवळण दारात झोपली म्हणली आज आला ना याला काही सोडणार अजिबात सोडणार नाही यानं या गोकुळाला एवढा त्रास दिला आज धरला ना तसा लालच करून सोडायचा आणि मग आता श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं पेंद्या वाकड्या बोबड्या मधुमंगल श्रीदामा सगळ्यांना सांगितलं पोरा हो
म्हणले आपल्याला मध्ये जायचंय, पण पहिल्यांदा काय सांगितलं होतं, लागे या हातात हात धरा. काय करा, काय करा, हातात हात धरा. आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तुम्ही हातातला हात काही सोडायचा. आणि दुसरी एक आटे म्हणले काय करायचे, डोळे, डोळे काय करायचे, जेव्हा मी सांगल तेव्हाच डोळे उघडायचे. सगळ्या गोपाळांनी काय केलं, एकाचे एकात हात घेतले आणि आता भगवान परमात्मा सांगतात, म्हणले पोरांनो, गोपाळांनो, डोळे काय करा, डोळे काय करा, डोळे झाका. आणि सगळ्यांनी डोळे झाकले. योगमायेला बोलवलं आणि भगवान परमात्म्याने आत प्रवेश केला. कुठं प्रवेश केला, मध्ये प्रवेश केला, घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केला, सगळं दही दूध तूप लोणी माठामध्ये सगळं भरून ठेवलं होतं. शिंके होते, काय शिंकेची फोडी लय मडक्याची, सगळं झालं. खाल्लं पोटभर. काय केलं, पोटभर, पोटभर खाल्लं. ज्याला जे पाहिजे ते. तुम्ही म्हणताल फक्त ताक, ताक नाही, लोणी तूप दूध. तुला काय आवडतं, दूध घे, तुला दूध. तुला काय आवडतं, तूप घे, तुला तूप. ज्याला जे पाहिजे त्याला ते दिलं आणि त्यांची तृप्ती केली. आणि अशा पद्धतीनं तृप्ती केली. मग आता चोरी झाली, पोट भरलं, आता काय करायचं, झोपून घ्यायचं. आता बाहेर यायचंय ना. बाहेर यायचं म्हणल्यानंतर काय सांगितलं होतं परमात्म्यानं, तुम्ही काय करा, मी सांगल तेव्हा हातात हात घ्यायचा आणि डोळे लावायचे. खाल्लं का रे म्हणले सगळ्यांनी, भरलं का पोट, भरलं का पोट, पोट भरलं म्हणले. आता बाहेर जायचंय. बांगड्यांचा आवाज यायला लागला. आता वाटतंय गवळणीला काहीतरी भूक लागलेली दिसायली. बांगड्यांचा आवाज यायला. आणि मग आता काय करायचं, सगळ्यांनी पुन्हा हात धरायचे आणि सगळ्यांनी डोळे लावायचे. पुन्हा काय झालं, या पेंद्याला पेंद्या म्हणला, पहिल्यांदा याचं ऐकलं म्हणला, पोट तर भरलं म्हणला, पण यानं माझी किती फजिती केली होती पहिल्या वेळेला, मला पोळी दिली नाही ना, याचा बदला घेतो म्हणला. काय केलं, पेंद्यानं भगवान परमात्म्यानं डोळे लावा म्हणून सांगितलं, तरी सुद्धा काय केलं, थोडे उगा असे भुंगे डोळे उघडे ठेवले. आणि भगवान परमात्म्यानं योग मायेला बोलवलं. मात्र भगवान परमात्म्याला माहित होतं. काय माहित होतं, हा पेंद्या याच्याकडे काय राहिला रे, विकल्प राहिला, थोडा विकल्प राहिला. आणि त्या विकल्पामुळं जेव्हा सगळे गोपाळ बाहेर गेले, पेंद्या मात्र कुठं अडकला, केवढा अडकला, किती अडकला, पेंद्या कमरेपासून खाली, पेंद्या कमरेपासून खाली. झोप आली का तुम्हाला, का भूक आली, भूक लागली का झोप आली. हा, पेंद्या किती अडकला, कमरेपर्यंत. कमरेच्या खाली खाली राहिला. सवनं माहिती ना, पहिलं घराला सवनं असायचं, त्या सवण्यात पेंद्या अडकला. आणि पेंद्या अडकला. गवळण काही अशी तशी नव्हती, गवळण वेल एज्युकेटेड होती. तिनं काही साधा फोक वाळेला आणला नव्हता, तिनं वला फोक आणला होता. आली गवळणमध्ये आणि बघितलं, हा हा म्हणजे सापडला. पहिल्या काळात पोरांना काही बरमुडे, पोरांना काही बरमुडे, पहिल्या काळात लंगोटी असायची, तेव्हा जीन्सची पॅन्ट नव्हती आणि बरमुडे नव्हते. आता पेंद्या सापडला, पेंद्या सापडला. पण पेंद्या सापडला तसाच गवळणीनं काय केला, हा पक्का हाणला. ओल्या फोकाना जसा जसा पेंद्या हाणला, जसा जसा हाणला तसाच पेंद्या तापला. काय झाला पेंद्या, पेंद्या काय झाला, काय झाला, पेंद्या तापला. आणि पेंद्यानं काय खाल्लं होतं, ऐका, पेंद्या तापला आणि पेंद्याचा कोटा गरम झाला. जोकची गरजच नाही आपल्याला. हा, पेंद्याचा कोटा गरम झाला, मारू मारू लाल गुण केला. विठ्ठला असा मारला आणि पेंद्या तापला. पेंद्याला लोणी लय आवडत होतं. काय आवडत होतं, आणि लोणी जर तापलं, लोणी तापलं. आणि हा कसा होता, अर्धा खाली होता, गवळण खालून होती. गवळण काय झालं, विठ्ठला भगवान परमात्मा
परमात्मा उगाच आनंद देत नाहीत. नाही तर गेले बाई उसाच्या रानात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा. चरित्र भगवंताच्या लीला एवढ्या आनंद देतील, तुम्हाला जोकची गरज पडणार नाही का बाहेरच्या कशाची गरज पडणार नाही. असा पेंद्या कुठवर आलता, पेंद्यात तापला होता नाही का, पेंद्यात तापला पोरा हो, पेंद्या तापला. आणि आता काय झालं, गवळणी म्हणाल्या ह्या काही भाकड कथा नाहीयेत हो. बाबांनी 9 महिने भागवत शिकवलं नाही. रोज जायचं बाबांकडे, बाबा भागवत शिकवा. पोरींना शिकवत नाही म्हणजे नाही शिकवणार. महात्मे ते त्यांचं वैराग्य एवढं मोठं आहे, आपण पोहोचू नाही शकत. 9 महिने रडून 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 11व्या महिन्यात थोडा पाजर फुटला. मग आम्हाला भागवताच्या कथेला घेतलं. भागवत कथा शिकण्यासाठी 1 वर्ष रोज 4 दिवसाला रडायचं. घरचे म्हणायचे आता नाही पुन्हा नाही. 4 वर्ष झाले भागवत येत नाही, कथा येत नाही, काहीच येत नाही. काय करायचं हो. हे भगवंताचं चरित्र शिकण्यासाठी नाही नाही ऐकण्यासाठी सुद्धा फार भाग्य लागतं. कोणालाही ऐकायला भेटत नाही, कोणालाही सांगता येत, कोणाचं सांगितलेलं आवडत. सगळ्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे. विठ्ठल काय झालं, पेंद्याची फजिती झाली. पेंद्याकडे विकल्प आला आणि भगवंतानं फजिती केली. ऐका, तुकोबाराय सांगतात, सांगितलं होतं तुम्हाला आपर टप्पर काही खायचं, काही खायचं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे सांडा गाठे, तुका सांडा गाठे, सांडा गाठे, तुका सांडा गाठे, तुका सांडा गाठे, सांडा गाठे, देणे नाका भरू गोडे, देणे नाका भरू गोडे, आजी दे तू पोटभरी, आजी दे तू पोटभरी, सांगतात तुका म्हणे सांडा घाटे. पहिल्यांदा सांगितलं हरभऱ्याचे घाटे असतात ते पकलेले नसतात. ऐका, आतापर्यंत आपण ऐकलं भगवान परमात्म्याचं चरित्र आपण ऐकलं. या सगळ्या भगवंताच्या काय होत्या, लीला होत्या. पण तुकोबाराय सांगतात काय, तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे हरभऱ्याचे का नाही, घाटे म्हणजे संसार आहे. ऐका, तुकोबाराय सांगतात
हा जो अपरिपक्व अपरिपूर्ण संसार आहे हा तुम्हाला पचणार नाही, यानं तुमचं पोट भरणार नाही. हो, अशा पद्धतीनं तुकोबाराही सांगतात. मात्र संत आणि भगवंत या दोघांची भाषा वेगळी आहे. संताची भाषा ऐकू त्याआधी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सगळ्यांनी भजन करा हात वर करून. बोला बोला. विठोबा
तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हो, भगवान परमात्मा गोपाळांना बोलतात, पण तुकोबाराय आपल्या सर्वांना उपदेश करतात. ऐका, आतापर्यंत आपण ऐकलं ते भगवान परमात्म्यांच्या लीला होत्या, मात्र या अभंगाचा गर्भित अर्थ आता सुरू झाला. इथून पुढे 2 तास कीर्तन, इथून पुढे 2 तास कीर्तन. बसणार आहेत का? हा वा, एवढे चांगले श्रोते भेटल्यानंतर वक्त्याला सुद्धा प्रेरणा भेटते. ऐका, तुकोबारायांनी सांगितलं काय म्हणले, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही माझ्या मागे येण्याचं कारण काय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. थोडक्यात अर्थ सांगणारे बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. हो, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनवोनी. आम्ही तुमच्या उद्धाराकरता जन्माला आलो आणि तुमचं पोट भरण्याकरता आम्ही जन्माला आलो. पोट भरण्याकरता आले का? हो, पोट भरण्याकरताच आले. पण पोट कोणतं? अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. हो, अन्नानं पोटाची तृप्ती होते, पण ती कशी? क्षणा करता होते. किती वेळा करता होते? क्षणा करता. आज आपण समजा 10 पोळ्या खाल्ल्या, किती खाल्ल्या? उद्या भूक लागणार नाही का? उद्या भूक, हो, जन्मल्यापासून प्रत्येकानं 2-2 टन तरी गहू खाल्ले असतील, पण पोट भरलं का? नाही. ऐका, चमड्याच्या पोटाची भाषा नाही, चमड्याचं पोटाची भाषा नाही. इथं पोट नाम काय? आपण काकड्यात प्रमाण म्हणतो, या पोटा करणे गा झालो पांगीला जना नसरेची. हा हा, श्वान हे पाठी लागे, महत्वाचं, श्वान हे पाठी लागे आशा बहुदरुण. काय? आशा नावाचं पोट आहे, इच्छा नावाचं पोट आहे. इच्छा नावाचं पोट कधी भरलंय का? माणसाची इच्छा, माणसाची नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती, हा, मृत्यूलोकी व्हावा. देवाला सुद्धा वाटतं काय? इथं जन्माला यावं. कारण काय? काय? वैकुंठी तव ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. भगवान परमात्मा जेव्हा गोपाळांना काला देतात, तसं भगवान परमात्मा भेद करत नाहीत. पण भेद न करण्यासाठी भगवंताची अनन्य शरणागती पाहिजे, मग ते बघत नाहीत. नाहीतर काल्याची असे देवजळी. देव काय झाले होते तरी त्यांना भेटला, पण दिला नाही. एवढा काला दुर्लभ आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तुमचं पोट भरण्याकरता मी आलोय, पण तुम्ही संसार रूपी जे खाताय ना, ते तुम्हाला काही पचणार नाही. तुम्ही काय घ्या? हे चांगलं घ्या. जे आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो ते घ्या. ते काय घ्या? भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं स्मरण करा, भगवंताची पूजा करा. नवे नवे काय करा? परमार्थ करा. विठ्ठल लोकांच्या किंमत नाही, म्हणजे लोकांच्या भक्ताला, म्हणजे जे अभक्त आहेत त्यांना किंमत नाहीये. किंमत आहे, पण कधी आहे? शरण आला तो. बरं, ती या भावे शरण जाता भेटी, पाळी तसे तुटी जन्म व्याधी. असं करत नाहीत, असं संहार करतात, असा उद्धार करत नाहीत. हो, त्यांच्या संहारामध्ये पुढच्याचा उद्धार असतो हे खरं, पण शरण गेल्याशिवाय भगवान परमात्मा काही करत नाही. मात्र संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्यासी पुरे धणी आणि का शिवरे. तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरिते. आणि संत कसे आहेत? उदार आहेत, त्यातून स्वतंत्र आहेत, त्यातून श्रीमंत आहेत. त्यांचं पोतं कधी रिकामं होत नाहीत. तुमच्या संसारिक इच्छा पूर्ण होतील, मात्र तुम्हाला जी पोटामध्ये भूक आहे ना, कधी वाटतं लेकराचं लग्न झालं तर मी सुखी होईल, लेकराला पोरगा झाला तर मी सुखी होईल. या संसारिक इच्छा सुद्धा सगळा परमात्माच पूर्ण करतो, यात काही शंका नाही. पण हे जे मूळ आहे ना, इच्छा आपल्याला कृतीची, एखाद्या गोष्टीची नाही. त्यामागं काय दडलंय? आपलं पोराला पोरग झालं की मी काय होईल? सुखी होईल. हो, काय होईल? सुखी होईल. हे सुख म्हणजे, ही इच्छा म्हणजे केवळ सुख आहे. इथं जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सुखाकरता धडपड करते, मात्र सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? सुख आहे कृष्ण वा संगती सुख वाटे
एकतर सत्संगात आहे, कीर्तनामध्ये बसलेला प्रत्येक माणसाला कीर्तन ऐकताना सुख वाटतंच, कारण भगवान